दिवाळीपूर्वीच जालना शहरात अँटी करप्शन ब्युरोने एक मोठा बॉम्ब फोडलेला आहे। जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी देखील काल रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेली होती। सध्या मी जालना शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आहे। आपण पाहू शकतो की जालना शहर महानगरपालिका पहिल्यांदाच अस्तित्वात आल्यानंतर संतोष खांडेकर यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार जो आहे तो सोपविण्यात आलेला होता। मात्र जालना शहरातली ही पहिलीच घटना आहे। पहिल्यांदाच महापालिका झाल्यानंतर पहिलाच महापालिका आयुक्त अशा पद्धतीने अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे। ही थोडी थिडकी रक्कम नव्हती, तर जवळपास 10 लाख रुपयांची रक्कम ही लाच म्हणून त्यांनी स्वीकारलेली होती। त्यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची जी चौकशी आहे ती सुरू होती। खरं तर त्यांना काल कोर्टात देखील हजर करण्यात आलेला आहे आणि 1 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे खरं तर यासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या आवाजाचा जो नमुना आहे तो सुद्धा आता तपास कामी घ्यायचा असल्याने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा संतोष खांडेकर यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे काय घडामोडी घडतात, संतोष खांडेकर यांच्या आवाजाचे नमुने घेऊन त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलेला आहे। तपास कामी पाहणी पंचनामा त्याचा देखील होणार आहे। काल आपण जर पाहिलं तर संतोष खांडेकर यांना दुपारच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। न्यायालयाने त्यांची जे अँटी करप्शन ब्युरोचे पथक आहे त्यांनी सुद्धा 5 दिवसाची तपास कामी त्यांना कोठडी मागितली होती, परंतु 1 दिवसाची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे आज काय काय घडामोडी घडतात, संतोष खांडेकर यांच्या संदर्भात त्यांचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे काय माहिती अधिकची बाहेर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर जालना शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर मी उभा आहे। त्यामुळे पहिलाच आयुक्त आणि पहिलीच महानगरपालिका अशा पद्धतीने हे जे आयुक्त आहेत ते आता अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये फसलेले आहे। खरं तर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी संतोष खांडेकर यांना एसीबीने ताब्यात घेतलं त्यावेळी रात्री काही कंत्राटदारांनी आणि नागरिकांनी ज्यांचा रोष होता ते नागरिक जे आहेत त्यांनी चक्क फटाके फोडलेले आहे। आणि म्हणजे आपण बघू शकतो की फटाके फोडले यावरून आपल्या सुद्धा लक्षात येईल की संतोष खांडेकर यांची कार्यपद्धती कशी होती, साहजिकच त्यांच्यावर काय रोष होता हे सुद्धा आपल्या लक्षात येतंय। त्यामुळे आज त्यांना न्यायालयात पुन्हा एकदा हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे या संदर्भात अधिक घडामोडी काय घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।